लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली बघा। या ठिकाणी नवीन वर्षाचं तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी एक मोठं गिफ्ट या ठिकाणी द्यायला सुरुवात केली आहे। वाटप देखील सुरुवात झालेली आहे। मोठी या ठिकाणी घोषणा या ठिकाणी झालेली आहे। काय नेमकी बातमी सगळ्या गोष्टी तुम्हाला मी व्यवस्थित डिटेल स्वरूपात सांगणार, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। डायरेक्ट मुख्यमंत्री साहेब काय म्हणले तुम्हाला ते दाखवणार आहे। सगळ्यात लक्षात घ्या, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला म्हणजे मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आज या ठिकाणी लाईव्ह होते। लॉईड मेटल कंपनीच्या विविध विभागाचे भूमिपूजन गडचिरोली या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब करत होते। त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हणलेलं आहे, कशा स्वरूपात त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, किंवा हा जो पुढचा महिना असणार आहे की आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल लाडक्या बहिणीसाठी 1,500 रुपये तुम्हाला 6वा हप्ता भेटलेला आहे। त्याच्यानंतर 7वा जो हप्ता आहे तो म्हणजे जानेवारी महिन्याचा तो कधी भेटणार आहे ते पण त्यांनी सांगितलेलं। त्याचबरोबर तुम्हाला नवीन वर्षाचे काही गिफ्ट्स असणार आहेत, ते गिफ्ट्स देखील कधी सुरुवात होणार आहे, कोणाकोणाला भेटणार आहेत, त्या सगळ्या गोष्टीचे डिटेल्स या ठिकाणी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणत्या कोणत्या ताईला आज या ठिकाणी 7वा हप्ता भेटलाय का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो तुम्हाला या ठिकाणी 1,500 रुपये वाटपाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। हा 7वा हप्ता असणार आहे बघा, लक्षात घ्या लाडक्या ताईंनो। डिसेंबर महिन्याचे पैसे जे 1,500 रुपये आहेत त्या बऱ्याच ताईंच्या अकाउंटला आलेले आहेत। आता बऱ्याच ताईंना असं वाटत होतं की पुढचा जो महिना आहे तो 2100 रुपये असेल, पण लक्षात घ्या हा 2100 रुपये महिना अजून तरी काही हे झालेलं नाही आहे की किती रुपये भेटणार, पण या ठिकाणी 1,500 रुपये वाटप या ठिकाणी सुरुवात झाली। कारण की संक्रांतीपर्यंत 14 जानेवारीपर्यंत त्यांना 7वा हप्ता वाटप करायचं आहे। मकर संक्रांत एकदम चांगल्या स्वरूपात गोड स्वरूपात जावी म्हणून या ठिकाणी मोठा निर्णय झालेला। त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आज लाईव्ह होते। मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी ह्या डेव्हलपमेंट वर्कमध्ये गडचिरोली या ठिकाणी त्यांचा मोठा आज कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी भरपूर गोष्टी सांगितले की लाडक्या बहिणीमुळे आम्हाला कसं यश मिळालं, महायुती सरकार कसं त्याच्यामुळे स्थापन झालं आणि लाडक्या बहिणीमुळे कसा फायदा झाला सरकार स्थापनेसाठी। त्याच्यामुळे लाडक्या बहिणीची जी योजना असणार आहे आम्ही अखंडपणे चालू ठेवणार आहेत। प्रत्येक महिन्याला त्यांना त्यांचे जे पैसे ठरलेले आहेत ते आम्ही देणार आहोत आणि वाटपाला आम्ही देखील सुरुवात देखील करणार आहे। मकर संक्रांती निमित्त ताईंना मोठी अशा या ठिकाणी गोष्टी त्यांनी सांगितल्या। त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना एक आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। सगळ्यांना लवकरात लवकर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की कुणाकुणाला आत्तापर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत। लाडक्या बहिणीचे आज 1 जानेवारी आहे। सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आहेत। कोणत्या कोणत्या ताईला या ठिकाणी आज पैसे आले तुम्हाला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। लाडकी तुम्हाला या ठिकाणी साम टीव्हीची बातमी तुम्हाला मी सकाळी पण दाखवली होती, परत एकदा तुम्हाला सांगतो की साम टीव्हीची एक मोठी बातमी पण आलेली समोर की लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचे 1,500 रुपये कधी जमा होणार आहेत ते त्यांनी ते सांगितलेलं आहे। समोर आली मोठी अपडेट या ठिकाणी तुम्ही बघू शकता। डिटेल स्वरूपात सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत लाडक्या बहिणी योजनेचे की 7th इन्स्टॉलमेंट म्हणजेच काय 7वा जो तुमचा हप्ता असणार आहे तो कधी येणार आहे तो हप्ता देखील या ठिकाणी सांगितलेला आहे। 6वा हप्ता ऑलरेडी तुम्हाला 1,500 रुपये भेटला असेल तर 7वा हप्ता तुम्हाला या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्यायचं आहे की 7वा हप्ता तुम्हाला या ठिकाणी 14 तारखेच्या अगोदर तुम्हाला भेटणार आहे, 100% भेटणार आहे। कारण की या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी असेल किंवा उपमुख्यमंत्री साहेब या दोघांनी पण सांगितलं आहे की लवकरात लवकर तुम्हाला हा 7वा हप्ता देखील भेटणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला वाढीव स्वरूपाचे 1,500 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा भेटू शकतात, कारण संक्रांतीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही गोड संक्रांत करणार आहोत। तर कोणत्या कोणत्या ताईला आज पैसे आलेत एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आज कोणत्या कोणत्या ताईला या ठिकाणी पैसे आलेले आहेत 1,500 रुपये, कोणत्या कोणत्या ताईला आज आलेत एकदा कमेंट बॉक्समध्ये पट सांगायचं आहे की कोणत्या ताईला आज पैसे आलेले आहेत। ज्या ताईंना कोणाला पैसे आले असतील लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, आणि ज्या ताईंना पैसे आले नसतील त्यांनी मला त्यांचं नाव सांगा, तुमचा जिल्हा सांगायचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आलेत ते मला सांगायचं आहे। कारण की लक्षात घ्या, ज्या ताईंचं DBT कंप्लीट झालं आहे, DBT म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे सरकारी पैसे जे असतात, सरकारी अनुदानाचे जे पैसे असतात ते तुमच्या अकाउंटला डायरेक्ट येत असतात। त्याच्यासाठी तुम्ही बँकेमध्ये खाता असायला पाहिजे तुमच्या नावावर, त्याचबरोबर तेच तुम्हाला आधार कार्डला सेडिंग असायला पाहिजे। आधार कार्ड सेडिंग ज्यावेळेस तुमचं होतं त्यावेळेसच तुमचं त्या DBT कंप्लीट होतं। जर तुमचं DBT कंप्लीट असेल तरच तुम्हाला तुमच्या त्या या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार। त्याच्यामुळे सर्व ताईंनी लवकरात लवकर DBT करून घ्यायचं ज्यांचं झालं नसेल त्यांनी, आणि ज्यांचं उशिरा जरी झालं असेल त्यांनी काळजी करू नका, तुम्हाला एकदम सगळे 9,000 रुपये
जर डिसेंबरचे आले नसतील तर तुम्हाला 9,000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. आणि पुढचा 7वा जो हप्ता असणार तो तुम्हाला 1,500 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे तुम्हाला जवळजवळ 10,500 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. लाडक्या ताईंनो, एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्यामुळे DBT कोणत्या कोणत्या ताईचं केलं असेल. आणि लक्षात घ्या, बरेच जण म्हणत होते की ह्या बँकेचं DBT असेल तर चालणार नाही आहे, पोस्टामध्येच अकाउंट काढावं लागेल. असं काही नाही आहे. कोणत्या पण तुम्ही बँकेचं अकाउंट असून द्या, फक्त ते आधार कार्डला सीडिंग असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, नवीन वर्षामध्ये तुम्ही जर अकाउंट काढलं नसेल, स्वतःच्या नावावर अकाउंट काढा. जॉईंट अकाउंट काढायचं नाही. लक्षात घ्या, जॉईंट अकाउंट जर काढलं तर तुम्हाला पैसे भेटणार नाही. जॉईंट अकाउंट असेल तर तुमचा या ठिकाणी लाभपासून तुम्ही वंचित राहणार आहे. त्याच्यामुळे स्वतःचं आधार कार्ड जे नाव आहे त्या नावावर तुमचं बँक अकाउंट असायला पाहिजे, त्याला आधार कार्ड लिंक असायला पाहिजे, तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. आणि हे गिफ्ट पण आहे, तर ते गिफ्ट देखील तुम्हाला DBT ज्या ताईचं असेल त्यांनाच भेटणार. त्याच्यामुळे एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतोय, कोणत्या कोणत्या ताईचं DBT या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे? DBT कोणत्या कोणत्या ताईचं आहे एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमच्या सर्वांचं DBT या ठिकाणी झालेलं आहे का नाही, एकदा एक छोटा प्रश्न तुमच्यासाठी विचारतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज कोणत्या कोणत्या ताईला 1,500 रुपये, नवीन वर्षाचे कोणत्या कोणत्या ताईला 1,500 रुपये आलेत, एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की वाटपाला सुरुवात झालेली आहे. पहिल्या डायरेक्ट 2 तुम्हाला आठवड्यामध्ये हे सगळे तुम्हाला पैसे भेटणार आहेत 7व्या टप्प्याचे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, यांनी सगळ्यांनी या ठिकाणी मोठी घोषणा करून टाकली की हे पैसे भेटणार. त्याच्यामुळे कोणाला आत्तापर्यंत पैसे आलेत एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. खूप मोठी आनंदाची बातमी आहे. गिफ्ट स्वरूपात तुम्हाला 1,500 रुपये एक्स्ट्रा भेटणार आहेत. म्हणजे तुम्हाला 1,500 रुपये तुम्हाला 7व्या टप्प्याचे प्लस संक्रांतीचं गिफ्ट म्हणून तुम्हाला 1,500 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा भेटणार आहे. त्याच्यामुळे 3,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी अकाउंटला येणार आहेत. अशा स्वरूपाची एक मोठी बातमी या ठिकाणी येत आहे, बातमी समोर येत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर जाऊन चेक करायचे की तुम्हाला आत्तापर्यंत किती रुपये आलेले आहेत. आणि जर तुम्हाला मागचे सगळे पैसे आले असतील तर पुढचे 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत. त्याच्यामुळे काळजी करू नका, सगळ्यांना हा लाभ भेटणार आहे. सगळ्या ताईंना या लाडक्या बहिणीचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, तुमचं नाव सांगा, तुम्हाला गिफ्ट काय भेटले आत्तापर्यंतचं सांगायचं आहे. काही ताईंना बघा 1,500 रुपये एक्स्ट्रा ऑलरेडी भेटले असतील किंवा काही ताईंना अजून भेटले नसतील, ते सगळ्यांना एकदाच पैसे भेटणार आहेत. संक्रांतीची तुम्हाला हे गिफ्ट भेटणार आहे. त्याच्यामुळे सर्व ताईंना एक विनंती आहे की पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, जिल्हा सांगायचं आहे आणि तुमचं DBT अकाउंट आहे का नाही हे एकदा सांगायचं. कारण DBT जर तुमचं नसेल अकाउंट तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. DBT म्हणजे तुम्हाला मी आत्ता सांगितलं, सरकारी अनुदानाचे पैसे तुमच्या अकाउंटला येणं, त्याला म्हणतात DBT करून घेणं. आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक करून घेणं. आणि लक्षात घ्या, जर तुमचं या ठिकाणी 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असेल तर तुम्हाला गिफ्ट भेटणार नाही. कोणत्या कोणत्या ताईचं 2.5 लाखाचं उत्पन्न आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि लक्षात घ्या, 4 चाकी वाहन तुमच्या घरामध्ये असेल तरी तुम्हाला गिफ्ट भेटणार नाही. तर लक्षात घ्या, ह्या 3-4 ज्या गोष्टी आहेत, कोणत्या कोणत्या ताईंनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुमच्या घरी एखादं 4 चाकी वाहन आहे का. ट्रॅक्टर असेल तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही, ट्रॅक्टरवाल्या ताईंना काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर ट्रॅक्टर सोडून दुसरे काही तुमचं 4 व्हीलर जर असेल, स्कॉर्पिओ असेल, फॉर्च्युनर असेल किंवा कोणती एखादी 4 व्हीलर छोटी कार असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. तुम्ही जर टॅक्स तुमचा नवरा वगैरे भरत असेल, सरकारी नोकरदार असेल तरी तुम्हाला या ठिकाणी गिफ्ट भेटणार नाही. तर अशा कोणी ताई आहेत का ज्या गरीब खरेच ताई असेल त्यांनाच ते गिफ्ट भेटणार आहे, त्यांनाच 3,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी वाढून भेटणार आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आज आपण इथेच थांबूया. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.